पुढचं प्रकरण येतं बघा 1857चा उठाव. हे तिसरं प्रकरण येतं आपलं. ही सगळ्यात महत्त्वाची घटना आहे आधुनिक कालखंडामध्ये. या ठिकाणी पहिली घटना जर कुठली असेल तर 1857ची उठावाची घटना मानल्या जात असते. या घटनेवरती या ठिकाणी आपण जर बघितलं तर एखादी प्रश्नपत्रिका जाते की त्याच्यावर प्रश्न नसता रेग्युलर प्रश्न असतो. आणि या मुद्द्यामध्ये नेमके काय काय आहेत अगोदर ते समजून घ्या बघा. 1857च्या उठावामध्ये टोटल हे 6 मुद्दे येतात. पहिला मुद्दा येतो कारणे, 1857च्या उठावाची कारणे. दुसरा मुद्दा येतो संघटन. ठीक आहे. कारणामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की ही उठावाची घटना एकाएकीने या पाठीमागे अनेक घटना घडामोडी कारणीभूत आहे. मग ते राजकीय कारणं असू द्या, सामाजिक कारणं असू द्या, धार्मिक कारणं असू द्या, त्यानंतर आर्थिक कारणे, लष्करी कारणे. तर अशी वेगवेगळे जी कारणं आहे अगोदर ते कारणं समजून घ्यावं लागेल. ही कारणं जितके लक्षात येईल तितकं उठाव समजायला क्लिअर कट तुम्हाला वातावरण तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो संघटन, ऑर्गनायझेशन. म्हणजे या ठिकाणी हा उठाव संघटित होता का, तर याच्यामध्ये एकमत नाही. भारतीय इतिहासकार म्हणतात संघटित नव्हता, इंग्रजी इतिहासकार म्हणतात संघटित होता. आता इंग्रजी इतिहासकार जे होतात ते या कालखंडातले बहुतांशी इंग्रज पदाधिकारी किंवा अधिकारी होते बघा. तर त्यांचं मत काय होतं आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उठावाला सुरुवात कशी झाली आणि कसं कोणत्या कोणत्या भागात उठाव प्रसारित होत गेला, त्या भागातलं नेतृत्व कोणी केलेलं आहे बघा ते बघायचं. आणि कोणता भाग या ठिकाणी उठावामध्ये व्यापला गेलेला आहे ते व्याप्ती बघायची. तर हा तिसरा मुद्दा आहे. त्याच्यानंतर अपयशाची कारणे. म्हणजे या ठिकाणी 1857च्या उठावाला भारतीय लोकांना अपयश आलेले. मग भारतीय लोकांना अपयश येण्याच्या पाठीमागच्या घटना घडामोडी समजून घ्यायच्या. त्याच्यानंतर या उठावाचे काय परिणाम झालेले आहेत, भारतीयांवरती काय परिणाम झाले, इंग्रजांवरती काय झाले, किंवा अल्पकाळासाठी काय परिणाम झाले, दीर्घकाळासाठी काय परिणाम झालेत, किंवा दृश्य स्वरूपात काय परिणाम झालेत, अदृश्य स्वरूपात काय परिणाम झालेत. सगळ्या अँगलना या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा बघायचा. याला म्हणायचं परिणाम. आणि शेवटचा मुद्दा येतो स्वरूप, नेचर. म्हणजे नेमकी ही घटना काय आहे. कारण या घटनेबद्दल एकमत नाही. कोणी याला शिपायाचे बंड संबोधतं, तो कोणी प्रथम स्वातंत्र्यलढा संबोधतं, तो कोणी राष्ट्रीय उठाव संबोधतं, तो कोणी शिपायाची भाऊगर्दी संबोधतं, कोणी जमीनदाराचे बंड संबोधतं, तर कोणी संस्थानिकांचे बंड संबोधतं. तर थोडक्यात काय की याच्याबद्दल एकमत होत नाही बघा. मग नेमकी ही घटना काय आणि ज्यांनी जे मतं व्यक्त केलेत तेच मतं काय व्यक्त केलेत, त्या पाठीमागचे पुरावे काय दिलेत, हे पुरावे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं बघा. तर अशा पद्धतीनं 1857च्या उठावावरती आतापर्यंत जेवढे प्रश्न आलेत, UPSC असू द्या, MPSC असू द्या, किंवा खालच्या त्या सरळ सेवा भरती असू द्या, तर सगळे प्रश्न या 6 मुद्द्याभोवती आलेले आहेत बघा. याच्यात थेरॉटिकल रायटिंगचा पेपर असेल तर अपयशाच्या कारणावरती प्रश्न असतो, नसता फॅक्च्युअल डाटावरती अपयशाच्या कारणावरती प्रश्न असण्याची शक्यता 99% नसते. त्यामुळे हा मुद्दा आपल्यासाठी काही महत्त्वाचा नाही. म्हणजे ओरिजिनल हे 5च मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण तरी आपण जिथून चाललो हे बघणंही गरजेचं आहे. तर जाता आपण त्या ठिकाणी ते बघू. पण हा मुद्दा थेरॉटिकल येतो. प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं फॅक्च्युअलच असतात बघा. ठीक आहे. तर चला आपण आता हे 6 मुद्दे बघायला सुरुवात करायचे. त्यातला पहिला मुद्दा हातात घेऊ, कारणे. की या उठावाच्या पाठीमागं कोणती कारणं होती. मग कारणं तुम्हाला सांगितलेले 4-5 महत्त्वाची कारणे. एक म्हणजे राजकीय कारणं, दुसरं सामाजिक धार्मिक कारणं, तिसरं येतं आर्थिक कारणं, चौथं येतं लष्करी कारणं आणि 5वं येतं तत्कालीन कारण. हे 5 कारणं आहेत बघा. या 5 कारणामध्ये मग एक कारणं लक्षात घेत चालायचे. पहिलं कारण येतं राजकीय कारणे. ठीक आहे. तर ही उठावाची कारणं आणि कारणामध्ये पहिलं कारण येतं राजकीय कारणं. राजे वर्ग, जमीनदार वर्ग, संस्थानिक वर्ग या उठावामध्ये का उतारला गेला, या पाठीमागं ही 4-5 महत्त्वाची कारणं सांगता येईल बघा. याला म्हणायचं राजकीय कारणं. कोणती राजकीय कारणं आहे, कोणती सामाजिक कारणं आहे, याही डायरेक्शननं थोडं लक्षात ठेवा. मग आता एक कारणं लक्षात घेत चला. त्यातलं पहिलं कारण येतं बघा तैनाती फौज सक्ती किंवा तैनाती फौज पद्धत. हे पहिलं कारण येतं. राजे वर्ग 1857च्या उठावात का उतरला गेला, या पाठीमागचं पहिलं कारण हे. मग आता तैनाती फौजेबद्दल तुम्हाला सांगितलेलंच आहे की ही पद्धत 1798ची पद्धत येत असते बघा. वेलस्लीनं या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ठीक आहे. आता वेलस्लीचा कालखंड 1798 ते 1805चा कालखंड आहे. आणि या कालखंडात ज्यावेळेस तो गव्हर्नर जनरलपदी आला त्याच वेळेस कंपनीनं त्याला सांगितलं होतं की कंपनीचा खर्च प्रचंड वाढलेला आहे आणि हा खर्च कमी करण्याकरता या ठिकाणी तुम्ही कुठलं तरी हालचाली करा. मग ज्यावेळेस तो भारतात आला त्यावेळेस त्यांनी खर्च शोधला सर्वात जास्त कशावर आहे, तर सर्वात जास्त खर्च होत होता या ठिकाणी लष्करावर.
मग लगेच त्याच्या लक्षात आलं की लष्कर कमी करणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. म्हणून त्याने दुसरी शक्कल लढवली की जे लष्कर आपलं आहे तेच लष्कर भारतीय संस्थानिकांना भाड्याने देऊन टाकू, जेणेकरून लष्कराचा खर्च वाचला जाईल आणि दुसऱ्या बाजूनं भारतीय राजे लोकांकडून आपल्याला जो काही धोका असेल तो धोका राहणार नाही. आणि म्हणून त्याने लढवलेली शक्कल म्हणजे तैनाती फौज पद्धत होती बघा. मग एक परिपत्रक तयार केलं. या परिपत्रकामध्ये त्यांनी सगळ्या संस्थानिकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या फौजा बरखास्त करा आणि आमच्या फौजा तुमच्या संरक्षणासाठी ठेवा. या मोबदल्यात तुम्ही आमच्या सैनिकांचा पगार भागवा किंवा तुमच्या राज्याचा एक भाग तोडून द्या, कायमस्वरूपी आम्हीच तुमचं संरक्षण करू आणि वेगळा पगार मागणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या राजदरबारामध्ये आमचा एक व्यक्ती राजदूत म्हणून ठेवा, जेणेकरून बाकीची युरोपियन सत्ता या ठिकाणी दखल देणार नाहीची काळजी घेण्याकरता. त्याच्यानंतर दोन शेजारच्या राज्यामध्ये जर वाद निर्माण झाले तर हे वाद आम्ही सोल्युशन करू आणि आम्ही घेतलेला निर्णय तुम्ही दोघांनी मान्य करायचा. त्याच्यानंतर सांगितलं की आमचं जे परराष्ट्र धोरण असेल इंग्लंडचं तेच तुमचं परराष्ट्र धोरण असेल. अंतर्गत कारभार करण्यास तुम्हाला मोकळीक असेल, पण बहिर्गत कारभारावरती आमचा निर्णय असेल. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या तरतुदी या ठिकाणी तैनाती फौजेच्या रूपाने त्या परिपत्रकामध्ये होत्या आणि हे परिपत्रक त्यांनी भारतातल्या संस्थानिकांना पाठवले आणि सगळ्या संस्थानिकांच्या लक्षात आलं की यांची फौज भाड्याने घ्यायचं म्हणजे यांची फौज त्यांचेच आदेश पाळणार आहे, आपले आदेश पाळणार नाही. त्यामुळे साहजिकच यांची फौज स्वीकारणं बरोबर नाही. आपलं सार्वभौमत्व गहाण पडण्याची शक्यता आहे, आपलं स्वातंत्र्य गमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलाही संस्थानिक ही तैनाती फौज स्वीकारण्यासाठी समोर आलाच नाही. मग आता वेलस्लीच्या लक्षात आलं ही तैनाती फौज जर कोणी स्वीकारत नसेल तर यांच्यावर दबाव टाकावा लागेल आणि म्हणून त्यांनी एक नवीन परिपत्रक काढलं आणि सांगितलं तैनाती फौज तुम्हाला स्वीकारावीच लागेल. जो कोणी तैनाती फौज स्वीकारेल त्यांचं राज्य आम्ही टिकून ठेवण्याचं काम करू आणि जो कोणी स्वीकारणार नाही त्यांना शत्रू समजून या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर आक्रमण करू आणि त्यांचं राज्य आमच्या साम्राज्यात विलीन करून घेऊ. त्याच्यानंतर मग थोडा दबावाचा परिणाम दिसायला लागला. हैदराबादचा निजाम समोर आला 1798ला आणि त्याने तैनाती फौज स्वीकारण्याचा करार मान्य करून टाकला. तर अशा पद्धतीनं तैनाती फौज स्वीकारणारा भारतातला पहिला राज्य कोण असेल तर हैदराबादचा निजाम होता. त्याच्यानंतर कोणी येत नव्हतं. मग आता या ठिकाणी एक पत्र त्याने टिपू सुलतानला पाठवलं आणि सांगितलं की तैनाती फौज स्वीकारणार आहात की नाही. त्यांनी नकार दिला. जसं त्यांनी नकार दिला वेलस्लीनं डायरेक्ट म्हैसूरवरती आक्रमण केलं. त्यातून चौथे म्हैसूर युद्ध सुरू होते आणि या युद्धामध्ये टिपू सुलतान मारला जातो. टिपू सुलतान मारल्या गेल्यानंतर मग दबाव निर्माण होतो आणि या दबावातून बाकीचे संस्थानिक समोर येतात बघा आणि या संस्थानिकांना मग तैनाती फौज स्वीकारायला सुरुवात करतात एका बाजूला. पण तरी पण सुरुवातीला त्यांचं स्वीकारण्याचं जे काही संख्या होती कमी होती. ठीक आहे. पण 1802ला ज्यावेळेस मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली त्याच्यानंतर मग बाकीच्या संस्थानिकांच्या लक्षात आलं आहे की बलाढ्य असलेले मराठा जर तैनाती फौज स्वीकारत असेल तर आपण लहान लहान आहे, म्हणून बाकीच्याने पटपट तैनाती फौज स्वीकारायला सुरुवात केली बघा. मग असे तैनाती फौज स्वीकारणारे जे काही संस्थानिक होते त्यांची ही यादी आहे. पहिला हैदराबादचा निजाम आहे, नंतर म्हैसूर आहे, नंतर तंजावर आहे, नंतर सुरत आहे, नंतर कर्नाटक आहे, अवध आहे, नंतर पेशवा म्हणजे मराठा आहे, नंतर नागपूरचे भोसले, त्यानंतर ग्वालियरचे शिंदे, नंतर होळकर. हे यादी आहेत बघा. आणि अशा पद्धतीनं मग ज्यांनी तैनाती फौज स्वीकारल्या त्यांच्या लगेच लक्षात आलं आहे की आपण नामधारी राजे बनलो आहे. आपले आदेश आपले सैनिक पाळत नाही, कारण ते त्यांचं सैनिक नसून इंग्रजांचं सैनिक होतं. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी आपलं सार्वभौमत्व आपण गहाण केलेले. त्यामुळे साहजिकच आपण थोडे इंग्रजांच्या विरोधात जरी मत मांडलं की इंग्रज आपले राजवट बरखास्त करून टाकेल. त्यामुळे या तैनाती फौज पद्धतीचा राग भारतीय राजे लोकांच्या मनात ज्यांनी तैनाती फौज स्वीकारलं त्यांच्या मनात निर्माण झाला आणि म्हणून जशी 1857च्या उठावाला सुरुवात होते तसं यापैकी बरेच संस्थानिक 1857च्या उठावामध्ये उतरताना दिसतात. हा राग त्यांनी इंग्रजांच्या विरोधात काढायला सुरुवात केली बघा. तर 1857च्या उठावाच्या पाठीमागचे जी काही कारणे आहेत, राजकीय कारणे आहेत, त्या राजकीय कारणामधलं हे पहिलं कारण येतं तैनाती फौज. ठीक आहे. मग यामध्ये लक्षात एवढंच ठेवायचं की तैनाती फौज पद्धत कधीची आहे, कोणी लागू केली होती आणि पहिला स्वीकारणारा राजा कोण होता किंवा मराठ्यांनी कधी स्वीकारली होती. एवढे मुद्दे याच्यातला फॅक्ट डाटा आहे बघा, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा मुद्दा येतो दत्तक विधान नामंजूर किंवा दत्तक वारसा नामंजूर किंवा खालसा धोरण किंवा विलिनीकरणाचे धोरण, त्यालाच म्हणायचं व्यपगत धोरण. ठीक आहे. वेगवेगळे नाव आहेत बघायला. ठीक आहे. काय काय नाव आहे? दत्तक विधान नामंजूर धोरण, नंबर 2 खालसा धोरण, नंबर 3 विलिनीकरणाचे धोरण, नंबर 4 व्यपगत धोरण. ठीक आहे. असे वेगवेगळे नावं या धोरणाला येतात बघा. आता हे मूळचं धोरण काय ते लक्षात घ्या. हे बघा, हे धोरण म्हणजे भारतातले जे काही संस्थानिक असेल
त्यापैकी एखाद्या संस्थानिकाला राजगादीसाठी जर वारस नसेल तर त्यांनी या ठिकाणी इंग्रजांकडून दत्तक घेण्यासाठी परवानगी घेतली पाहिजे, असा नियम राहायचा बघा. पण इंग्रजांनी 1831ला काय केलं की दत्तक या ठिकाणी घेता येणार नाही, राजगादीसाठी वारस नसेल तर तुमच्या म्हणजे त्या राजाच्या मरणानंतर ते राज्य इंग्रज साम्राज्यात विलीन करून घेण्यात येईल, अशा प्रकारचं धोरण राबवलं. त्यालाच म्हणायचं दत्तक विधान नामंजूर करण्याबाबतचं धोरण. मग आता हे मूळचं धोरण आहे 1831चं बघा. 1831ला या ठिकाणी बेंटिंगचा कालखंड आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंगने या धोरणाचा पहिल्यांदा अवलंब केला बघा. पण हे धोरण सगळ्या संस्थानिकांना लागू नाही केलं त्यांनी. इंग्रजांनी निर्माण केलेली जी संस्थानं होते, तसं म्हैसूर होते, कच्छार होते, कुर्ग होते, कर्नाटक होते, अवध होते, हे तंजावर होते, हे इंग्रजांनी निर्माण केलेले संस्थानिक होते. या संस्थानिकांनाच लागू केले होते बघा. मराठ्याने निर्माण केलेले भोसले, होळकर, शिंदे, गायकवाड यांना नव्हतं लागू, किंवा मोगलांनी निर्माण केलेले बंगालचा जो काही हे होतं नवाब वगैरे, हैदराबादचा निजाम वगैरे यांना लागू नव्हते. तर लॉर्ड विल्यम बेंटिंगने या धोरणाचा पहिल्यांदा अवलंब केला आणि यांनी सांगितलं की इंग्रजांनी निर्माण केलेल्या संस्थानिकांनाच हे धोरण लागू राहील. ठीक आहे. आणि या संस्थानिकांपैकी एखाद्या संस्थानिकाला राजगादीसाठी वारस नसेल तर त्या राजाच्या मृत्यूनंतर त्यांचं राज्य आमच्या साम्राज्यात विलीन करून घेऊ. आणि या धोरणाअंतर्गत मग 3 संस्थानं बरखास्त झाली बघा. यामध्ये 1832ला या ठिकाणी म्हैसूर बरखास्त करण्यात आलं होतं आणि 1832ला कच्छार जे मेघालय राज्यामध्ये येतं बघा ते बरखास्त करण्यात आलं होतं. आणि 1834ला कुर्ग बरखास्त करण्यात आलं होतं कर्नाटकमध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी सुरुवातीला 3 संस्थानं बरखास्त झाली होती विल्यम बेंटिंगच्या कालखंडात. पुढं 1839 ते 42च्या कालखंडात ऑकलंडचा कालखंड आहे. ऑकलंडनं मग परत हे धोरण लागू केलं. मधल्या कालखंडातल्या जे काही गव्हर्नर आहेत त्यांनी काही धोरणाचा अवलंब नाही केला, परत ऑकलंडनं अवलंब केला. आणि त्यानुसार मग त्यांनी कुलाबा, मांडवी, सुरत, जेल्लोन हे वेगवेगळे संस्थानं बरखास्त करून टाकले बघा. आणि त्याच्यानंतर परत मधल्या कालखंडातलं मग एलिनबेरी असू द्या, हार्डिंग्स असू द्या यांनी या धोरणाचा अवलंब नाही केला. आणि नंतर 1848 ते 56च्या कालखंडात मग लॉर्ड डलहौसी येतो आणि लॉर्ड डलहौसीनं पूर्ण भारतभरात धोरणाचा अवलंब लागू करून टाकला आहे. म्हणजे इंग्रजांनी निर्माण केलेले संस्थानिक असू द्या, मराठ्यांकडून निर्माण झालेले संस्थानिक असू द्या किंवा मोगलांकडून निर्माण झालेले संस्थानिक असू द्या, सगळ्या संस्थानिकांसाठी हे नियम लागू करून टाकला. त्यासाठी त्यांनी अगोदर परिपत्रक काढलं आहे आणि सांगितलं सगळ्या राज्य लोकांना की तुमच्या राजगादीसाठी जर वारस नसेल तर तुम्ही आमच्याकडे विनंती करा, आम्ही तुमची विनंती मान्य करून दत्तक घेण्याचा अधिकार देऊन टाकू. आणि याचा परिणाम काय झाला, भारतभरातल्या संस्थानिकांपैकी बऱ्याच संस्थानिकांनी त्यांच्याकडे अर्ज विनंती केली की राजगादीसाठी आम्हाला दत्तक घेण्याचा अधिकार द्या म्हणून. तशा प्रकारची विनंती केल्यात. पण बरेच संस्थानिक दिसल्यानंतर लॉर्ड डलहौसी लक्षात आलं, साम्राज्य विस्तार करण्याकरता नामी संधी. लगेच दुसरं परिपत्रक काढलं आणि सांगितलं कोणालाही दत्तक घेता येणार नाही. त्यामुळं बऱ्याच संस्थानिकांचं हिरमोड झालं आणि आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मृत्यूनंतर आपलं साम्राज्य ते विलीन करून घेणार आहेत. आणि अशा प्रकारे बरेच संस्थानिक या ठिकाणी बरखास्त करण्यात आली होती बघा. मग ही संस्थानं कुठली कुठली, तर ही संस्थानं आहेत बघा. या ठिकाणी आता कच्छार आहे, कुर्ग आहे, त्याच्यानंतर मांडवी आहे, कुलाबा आहे, सुरत आहे, जेल्लोन आहे, सातारा आहे, संबलपूर, ओरछा, जैतपूर, बघाट, सिक्कीम, वऱ्हाड, उदयपूर, झाशी, नागपूर, तंजावर, कर्नाटक, कैरोली, अवध अशी बरीच संस्थाने आहे. ह्यातली काही नावं या ठिकाणी दिलेली आहेत बघा. तर अशा पद्धतीनं ही संस्थानं बरखास्त करण्यात आली होती किंवा काही लोक राजे अजून जिवंत होते, राज्यांच्या मृत्यूनंतर ती बरखास्त केली जाणार होती बघा. तर अशा पद्धतीनं जी संस्थानं बरखास्त करण्यात आली होती किंवा जी संस्थानं बरखास्त करणार होती अशा संस्थानिकांच्या मनात इंग्रजांची या धोरणाविषयी राग निर्माण झाला होता. आणि जसं 1857च्या उठावाला सुरुवात झाली तसं या संस्थानिकांतील राजे लोकांचे समर्थक वर्ग, राजे वर्ग, त्यांच्याकडे काम करणारे जे काही सैनिक असतील हे सगळे इंग्रजांच्या विरोधात गेलेत बघा. आणि यातून 1857च्या उठावाची व्याप्ती प्रचंड वाढताना दिसते. तर हे एक घटना या ठिकाणची लक्षात घेतली पाहिजे. तर हे दुसरं कारण आहे दत्तक वारसा नामंजूर करण्याचं धोरण म्हणायचं. ठीक आहे. या धोरणामध्ये पहिलं धोरण कधी राबवलं, 1831ला. कोणी राबवलं, विल्यम बेंटिंगनं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा लागू केलं ऑकलँडना, कधी 1939 ते 42, 1800. आणि तिसऱ्यांदा कोणी लागू केलं, लॉर्ड डलहौसीना, 1848 ते 56. तर असं हे लक्षात घ्यायचं बघा. तर हे दुसरा मुद्दा येतो बघा. तिसरा मुद्दा येतो या ठिकाणी पदवी आणि पेन्शन्सची समाप्ती. आता पदवी आणि पेन्शनची समाप्ती म्हणजे काय, बऱ्याच जणांना पदव्या दिलेल्या होत्या. जसं मुघल बादशाह जे होते त्याला बादशाह पदवीनं सन्मानित केलं होतं. त्यानंतर पेशवा जी पदवी होती नानासाहेबांना दिलेली ती पेशवा पदवी होती बघा.
तर अशा या पदव्या ज्या आहे इंग्रजांनी काढून घ्यायला सुरुवात केली आहेत बघा. मोगलांची बादशाह पदवी काढून घेतली, नानासाहेबांची पेशवा पदवी काढून घेतली. त्याच्यानंतर त्यांना या ठिकाणी पेन्शन सुरू करून टाकले होते. ठीक आहे, त्यांचे राज्य जे आहे ते या ठिकाणी इंग्रजांनी ताब्यात घेऊन टाकले होते आणि त्यांना पेन्शन सुरू करून टाकली होती. नानासाहेब पेशव्यांचा दुसरा बाजीरावाचा मृत्यू झाला. नानासाहेब पेशव्यांची पेशवा पदवी काढून घेतली, त्याला 8 लाखाचं पेन्शन देऊन कानपूरला ठेवून दिलं. त्याच्यानंतर बहादूरशाह जो होता त्याची बादशाह पदवी काढून घेतली, त्याला 8,000 रुपये पेन्शन चालू करून टाकले. लाल किल्ल्यातून त्याला हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मोगलांचं जे चलन आहे बंद करून टाकलं आणि इंग्रजांचं चलन लागू करून टाकलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी पेशवा असू द्या किंवा बहादूरशाह असू दे हे अपमानित झालेत बघा. त्यामुळं अपमानातून या ठिकाणी सूड घेण्याची प्रवृत्ती त्यांच्या मनात निर्माण झाली आणि यातून मग 1857 उठावाचा प्लॅन आणि नेतृत्व या दोघांनीच केल्याचं मानलं जातं. दिल्लीचं नेतृत्व बहादूरशाह जफरने केलं, तर कानपूरचं नेतृत्व नंतर मग नानासाहेब पेशवेने केल्याचं दिसते बघा. म्हणून हे एक कारण या ठिकाणचं महत्त्वाचं आहे, पदवी आणि पेन्शनची समाप्ती. ठीक आहे, ही तिसरं घटना आहे. चौथी घटना आहे ती वतने, इनामी आणि जहागीरदारी जप्ती. ठीक आहे, आता वेगवेगळे वतने होते बघा. आता हे वतनं काय काय ते लक्षात घ्या. अगोदरचे राजे लोक काय करायचे की एखादी लढाई चालू असेल, त्या लढाईमध्ये पराक्रम गाजवणारा जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला 1-2 जिल्हे जहागीरदारी म्हणून या ठिकाणी देऊन टाकायचे, वतन म्हणून किंवा जहागीरदारी म्हणून देऊन टाकायचे बघा. त्या जिल्ह्यामध्ये ते जहागीरदार कायदा आणि सुव्यवस्था राखायचे, महसूल जमा करायचे. अर्धा महसूल स्वतःकडे ठेवायचे आणि अर्धा महसूल राजाला पाठवायचे. यातून राजाला फायदा करायचे. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी युद्ध करायचे ते त्यावेळेस हे सैनिक घेऊन येणार आहेत, त्यामुळे आपल्याला वेगळं सैन्य बाळगण्याची गरज नाही. पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे की त्या पट्ट्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ते जमीनदार करणार आहे. तिसरा फायदा हा आहे की तिथून महसूल जमा करून अर्धा आपल्याला पण देणार आहेत. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट आहे की बाकीच्या जे काही सरदार वगैरे असतील त्यांना हे लक्षात येईल की आपण पराक्रम गाजवला तर आपलंसुद्धा इमान किंवा इनाम भेटणार आहे. तर त्या हिशोबाने आणखीन ते राज्याप्रती चांगलं राहून चांगलं काम कर्तृत्व गाजवण्यावरती भर देतील. तर ह्या हिशोबानं अनेक जहागीरदारांना, अनेक जमीनदारांना वतनदारी देण्यात आली होती, इनामे देण्यात आली होती बघा. मग आता इंग्रजांचा कालखंड सुरू होतोय. इंग्रजांनी ते जमीनदार, जहागीरदार, वतनदार तसेच ठेवले होते. आता लॉर्ड डलहौसीने काय केलं, 1851ला एक इमान कमिटी स्थापन केली. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटच्या नेतृत्वाखालची ती कमिटी होती आणि या कमिटीने सांगितलं की हे जे काही वतने, इनामे किंवा जहागीरदारी आपण दिलेले आहेत यांची खरोखर गरज आहे का, इंग्रज साम्राज्याला याचा फायदा आहे का. आणि म्हणून पुढच्या 6 महिन्यामध्ये या कमिटीने अभ्यास करून पूर्ण भारतभरातली आकडेवारी जमा करण्याचं काम केल्याचं दिसतंय बघा. मग या कमिटीने सांगितलं पूर्ण भारतभरामध्ये टोटल 25,000 जमीनदार आहेत. म्हणजे किती जणांना वतने दिली होती, 25,000. आणि यापैकी त्यांनी सांगितलं फक्त 4,000 जणांचीच गरज आहे, म्हणजे बाकीचे 21,000 जे आहेत ते रद्द करून टाका. आणि यातून लॉर्ड डलहौसीनं 1851 मध्ये या ठिकाणी या इमान कमिटीच्या रिपोर्टनुसार 21,000 जमीनदार बरखास्त करून टाकले. हे 21,000 जमीनदार बरखास्त झाल्याचा परिणाम काय झाला, 21,000 लोकांचं मान मरातब काढून घेण्यात आले, ते अपमानित करण्यात आले बघा. त्याच्यानंतर यांच्याकडे काम करणारे जे काही महसूल जमा करणारे प्रशासकीय जे व्यक्ती होत्या ते बेकार झालेत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या जमीनदाराकडं लष्कर जे होतं 100-150 ते बेकार झालं होतं. आता बेकार झालेले हे कर्मचारी असू द्या किंवा लष्कर असू द्या किंवा अपमानित झालेले हे जमीनदार असू द्या, यांच्या लक्षात आलं होतं की इंग्रजांची राजवट गेल्याशिवाय आपल्याला पूर्वीचे मान मरातब मिळणार नाही. म्हणून जसं 1857ची उठावाला सुरुवात झाली तसं हा जमीनदार वर्ग, इमानदार वर्ग, वतनदारी वर्ग आणि यांच्याकडे काम करणारा जो काही लष्कर असू द्या किंवा प्रशासकीय अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या, हा सगळा वर्ग आपले परत रोजगार मिळावा, मान मरातब मिळावा म्हणून 1857च्या उठावामध्ये सहभागी होताना दिसतो. यातून मग उठावाची व्याप्ती प्रचंड वाढताना दिसते बघा. तर हे कारण राजकीय कारणापैकी एक कारण मानले जात असतं. आणि शेवटचं कारण आहे ते ब्रिटिशांचे दडपशाहीचे धोरण. इंग्रजांनी जो काही भारत ताब्यात घेतला तो स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती ताब्यात घेतला होता आणि इथून पुढं त्यांच्या लक्षात आलं की भारतीय लोकांना या ठिकाणी दाबून ठेवण्याचाच अर्थ आहे. थोडं वरती येण्याचा प्रयत्न केला तर आपल्या राजवटीला धोका आहे. म्हणून वारंवार भारतीय लोकांना अपमानित करण्याची कोणतीही संधी इंग्रज सरकार सोडत नव्हते. भारतीय राजे लोकांना सुद्धा त्यांच्या रथातून सामान्य इंग्रज सैनिक जरी आला तर त्याला खाली उतरून नमस्कार घालावा लागायचा. म्हणजे भारतीय लोकांना जागोजागी अपमानित करायला सुरुवात केलेली. त्यानंतर काही हॉटेलच्या समोरच लिहून ठेवलं होतं की या ठिकाणी कुत्री आणि भारतीयांना प्रवेश दिला जाणार नाही. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड
अशा प्रकारच्या पाट्या बाहेर लावून ठेवल्या होत्या, म्हणजे आपली संभावना त्यांनी कुत्र्यांसोबत केली होती. तर अशा पद्धतीने जागोजागी दडपशाहीचा अवलंब करून किंवा अपमानित करून या ठिकाणी भारतीय लोकांचा जो आत्मसन्मान आहे तो आत्मसन्मान दुखावण्याचं काम इंग्रजांनी केलं होतं बघा. आणि याचाच परिणाम मग हे सामान्य वर्ग 1857च्या उठावामध्ये उतरताना दिसतात. तर ही राजकीय कारणे 1857च्या उठावाची, राज्यवर्ग जमीनदार वर्ग का उतरला गेला त्या पाठीमागच्या घटना आहेत बघा. ठीक आहे. मग आता पुढं आतापर्यंत ह्या मुद्द्यावरती प्रश्न कसे कसे आलेले राजकीय कारणावरती ते मुद्दे लक्षात घेऊ आपण. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे बघा, 1858 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी इमान कमिटी कशासाठी नियुक्त केली होती. ठीक आहे. मग तुम्हाला सांगितलेले की इमान कमिटी जहागीरदार आणि जमीनदार यांची मोजदाद करण्याकरता नियुक्त केली होती. ठीक आहे. संस्थानिकांची मोजदाद करण्यासाठी आहे का? नाही. संस्थाने बरखास्त करण्यासाठी अजिबात नाही. संस्थानिकांचा यांचा संबंध नाही. ही इमान कमिटी इमान कमिशन आहे. ठीक आहे. 1851ला नेमलं होतं आणि यांनी टोटल सांगितलं होतं की जहागीरदार जमीनदार 25,000 आहे, यापैकी 4,000 लोकांचीच गरज आहे, 21,000 बरखास्त करून टाका. आणि त्यानुसार मग हे संस्थानिक आपलं जमीनदार आणि जहागीरदार 21,000 बरखास्त झाले आणि हाच वर्ग 1857च्या उठावामध्ये उतरताना दिसतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1857च्या उठावास खालीलपैकी कोणते कारण कारणीभूत नव्हते. कोणते कारण कारणीभूत नव्हते? तर यामध्ये डलहौसीची साम्राज्यवादी वृत्ती कारणीभूत होती, कारण त्यांनीच बरेच संस्थानं बरखास्त केले होते, संस्थानिकांना दुखवण्याचं काम केलं होतं, जहागीरदार जमीनदार रद्द करून टाकले होते. त्यानंतर संस्थानिकांचे विलिनीकरण कारणीभूत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तैनाती फौजसुद्धा कारणीभूत आहे, कारण पहिले कारण आपण हेच बघितलेलं आहे. फक्त बंगालची फाळणी कारणीभूत नाही, कारण बंगालची फाळणीची घटना 1905ची आहे. ठीक आहे. त्यामुळं 1857 आणि 1905चा अर्थार्थी संबंध लागत नाही. म्हणून कोणते कारण कारणीभूत नव्हते? तर बंगालची फाळणी त्याला कारणीभूत नव्हते 1857च्या उठावाला, कारण त्या कालखंडात या ठिकाणी बंगालचा काही संबंध लागत नाही. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न येतो. तिसरा प्रश्न येतो, दत्तक वारसा नामंजूर करण्याच्या नावाखाली बरखास्त करण्यात आलेली संस्थाने कोणती कोणती आहेत? मग आत्ताच आपण संस्थानिक बघितलेले, यामध्ये आपल्या लक्षात येईल सातारा, नागपूर, झाशी हे बरोबर आहे, सगळे संबलपूर बरोबर आहे, जैतपूर बरोबर आहे, पण कोल्हापूर बरोबर नाही. त्यामुळं इथं गडबड होऊ लागली. इथं झाशी बरोबर आहे, सातारा बरोबर आहे, पण ग्वाल्हेर काही बरोबर नाही. इथं या ठिकाणी जर बघितलं तर अयोध्या बरोबर नाही, लखनौ बरोबर नाही आणि जगदीशपूर पण बरोबर नाही. याचा अर्थ उत्तर 1 नंबर आहे. सातारा बरखास्त केली होते, नागपूर पण बरखास्त केलेले, राणी लक्ष्मीबाईचं झाशी पण बरखास्त केली होती. तर हे याचं उत्तर येतं बघा या भागाचं. बाकीच्यामध्ये 2 लागू होतात, 1 लागू होत नाही. तर त्यामुळं या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर येईल.